जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या आळंदीहून प्रस्ताव सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे आणि वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला। मंदिर व्यवस्थापनानं केवळ 75 दिंड्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानं इतर वारकऱ्यांनी मंदिरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। यावेळी टाळ भिरकावत पोलिसांना प्रतिकार करणाऱ्या वारकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे आणि याचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृह विभागाची बैठक बोलावल्याची माहिती आहे। सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री सर्व जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। सहकार क्षेत्र हे शरद पवारांची मक्तेदारी आहे का, असा सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलाय। तसंच राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीवरून देखील त्यांनी एनसीपी नेत्यांना टार्गेट केलंय। ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप आक्रमक झाल्याचं चित्र आहे। ठाण्यामध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये आक्रमक भूमिका घेत भाजपच्या नेत्यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितलाय। आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपचं होतं आणि यापुढे देखील राहील असा दावा केलाय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईतील पीक विमा कंपनीच्या कार्यालयातून शेतकऱ्यांसह उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा गंभीर इशारा दिलेला आहे। शहर पोलिसांनी तुपकरांना प्रत्यक्ष घरी जाऊन नोटीस बजावली असून आंदोलन करू नये असं सूचित केलंय। पण आता माघार नाही, जीव गेला तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकर यांनी जाहीर केली आहे। तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गोव्याची वेस ओलांडत महाराष्ट्रात जोरदार आगमन केलेलं आहे। रविवारी दक्षिण कोकणातील काही भागात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सून सरी कोसळल्यात। दरम्यान येत्या 48 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। दौंड तालुक्यातील खोर परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। त्यामुळे पाणी टंचाईचा मोठा फटका अंजीर शेतीला बसताना दिसतोय आणि त्यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या खोर भागातील डोंबेवाडी पाझर तलाव आणि फरतडे वस्ती तलावात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बिपरजॉय वादळाचा आता परिणाम दिसू लागलेला आहे। मुंबईमध्ये समुद्र खवळल्याचं चित्र आहे। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर उंच लाटा धडकताना दिसतायत। मान्सून वाऱ्याचा प्रभाव किनारपट्टीवर देखील दिसून येतोय। बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासात उग्र रूप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो। उष्ण लाटांच्या झळांनी नागपूरसह विदर्भातील नागरिकांना रविवारी देखील चांगलं सतावलं। 24 तासात कमाल तापमान अंशतः कमी झालं असलं तरी सर्व शहरात पारा सरासरीपेक्षा 2 ते 5 अंशांपर्यंत अधिक आहे आणि त्यामुळे हवामान विभागानं विदर्भात उष्ण लाटांचा इशारा जाहीर केलाय। विभागानुसार सोमवारी देखील या झळा नागरिकांना बसणार आहेत। यवतमाळच्या नागपूर रोडवर अक्षय कैथवास नावाच्या युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि हे हत्याकांड सावकारीच्या वादातून घडल्याचं उघड झालंय। या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे। मुक्ताईनगरमध्ये एका झोपलेल्या बाळाच्या अंगावर कोब्रा असल्याचं दिसताच मातेनं क्षणाचाही विचार न करता कोब्राला पकडून फेकून दिलं। एअर इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांची एकमतानं निवड करण्यात आलेली आहे। या पदावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची उचलबांगडी झाली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2004 साली या पदावर किरण पावसकर यांची निवड केली होती। भारतीय कृषी मालाला जगभरातून मागणी वाढते। 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 204 देशांमध्ये विविध प्रकारचा कृषी माल निर्यात करण्यात आलेला आहे। तब्बल 4 कोटी 44 लाख टन निर्यात झाली असून त्यामधून 2,20,000 कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि गेल्या वर्षीपेक्षा 16 लाख ने ज्यादा निर्यात झाली असून उलाढाल देखील 36,173 कोटींनी वाढलेली आहे। राज्यातील अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यात आलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल आज 11 वाजता जाहीर होणार आहे। राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI कॉलेजमध्ये आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। 1.5 लाखांहून अधिक जागा असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत।
इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची रँकिंग जाहीर करतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील स्टेट इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कची स्थापना करण्यात येणार आहे. गुणवत्तेच्या आधारावर राज्यातील ही स्थापना करण्यात येणार आहे आणि या प्रकारे राज्यस्तरावर रँकिंग प्रक्रिया राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण कमी करण्यात महाराष्ट्राला यश आलेलं आहे. विद्यार्थी गळतीचं प्रमाण 2020-21 मधील 11.2% 2021-22 मध्ये 10.7% पर्यंत कमी झालेलं आहे. देशातील अर्धा डझनहून अधिक राज्यांमध्ये माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण राष्ट्रीय सरासरी 12.6% जास्त आहे. नुकत्याच झालेल्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आलेल्या लाखो शिवभक्तांना गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची कामगिरी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली. 7 दिवस 150 बसगाड्यांमधून 4 लाखांहून अधिक शिवभक्तांना सेवा देण्यात आली. प्रवासी अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी आपत्कालीन साखळी ओढतात आणि यामुळे लोकल मेल एक्सप्रेसचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडतं. मे 2023 मध्ये मध्य रेल्वेवर 941 आपत्कालीन साखळी ओढण्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी 711 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 2,71,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या मिनी टॉय ट्रेनला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. मार्च ते मे या 3 महिन्यात 1.31 लाख प्रवाशांनी प्रवास केला असून 1 कोटींचा महसूल मध्य रेल्वेच्या तिजोरीमध्ये जमा झालाय. या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये महसुलात 39.98% वाढ झाली आहे. मुंबईत फेब्रुवारी अखेरपासून बेस्ट प्रशासनानं सुरू केलेल्या हेरिटेज टूर उपक्रमाला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत तब्बल 25,837 प्रवाशांनी या उपक्रमाचा आनंद लुटला असून यामुळे बेस्टला लाखोंचं उत्पन्न मिळालंय. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4,082 घरांच्या सोडतीला अद्यापही पुरेसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. कारण 22 मे ते 10 जून या कालावधीमध्ये अनामत रकमेसह केवळ 17,000 अर्ज दाखल झालेले आहेत. मुंबईमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून घरांची विक्री केली जात असताना या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार असून 100 गिरणी कामगारांना घरांचा ताबा देण्याची तयारी म्हाडाकडून सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच या कामगारांना चाव्या देण्यात येतील असं कामगार समितीचे अध्यक्ष सुनील राणे यांनी सांगितले. दिवाळखोरीत गेलेल्या चुनाभट्टीच्या स्वदेशी मिलच्या 2,800 कामगारांना 240 कोटी रुपयांची कायदेशीर देणी मिळवून देण्यात श्रमिक संघाला यश आले. त्यामुळे कामगारांना प्रत्येकी कमीत कमी 6 लाख तर जास्तीत जास्त 19 लाख रुपये इतकी कायदेशीर देणी मिळणार आहेत. कोणताही कामगार न्यायापासून वंचित राहू नये ही संघटनेची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यात ज्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात काम करतात अशा सार्वजनिक निमसार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी कायदेशीर तरतूद करणारी अधिसूचना सरकारनं प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये आता 25 चौरस मीटर क्षेत्रफळाची खोली हिरकणी कक्षासाठी असून आवश्यक सर्व सुविधा देणं व्यवस्थापनाला बंधनकारक करण्यात आले. कोस्टल रोडचं काम पूर्ण होत असताना आता प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय. 8% व्याजासह 1,343 बाधितांना ही नुकसान भरपाई मिळणार असून यासाठी पालिका प्रशासनाकडून 136 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. वरती नरेंद्र दिसतात, खाली देवेंद्र दिसतात, हितेंद्र मात्र गायब असल्याचा टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावलाय. ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या विरारमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये बोलत होते. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गव्हा वीज उपकेंद्र अंतर्गत गव्हा आणि आमदारीसह 15हून अधिक गावातील वीज पुरवठा मागील 10 दिवसांपासून सतत खंडित झालाय आणि त्यामुळे पाण्याअभावी फळबागा आणि भाजीपाला ही पिकं सुकून गेलेली आहेत. वाशिमच्या शिरपूर जैन गावात विजेचा शॉक लागून माकड 35 फूट वरून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दरम्यान तेथील माकडांनी रस्ता अडवून धरत त्या बेशुद्ध माकडाला उठवण्यासाठी धडपड सुरू केली. बेशुद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या या माकडाच्या तोंडात फुकून श्वास देण्याचा प्रयत्न केला आणि ही धडपड तब्बल 1 तास सुरू होती. जळगाव जिल्ह्यातील 40 गावात ठाकरे गटाला खिंडार पडलाय. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. गणपतीपुळ्यामध्ये समुद्राला उधाण आलंय. यामध्ये पर्यटक जखमी झाले असून किनाऱ्यावर असलेल्या छोट्या दुकानांना या उधाणाचा मोठा फटका बसलाय. लाटांमुळे किनाऱ्यावरील दुकानं उद्ध्वस्त झाली आहेत. वसई विरार परिसराला वादळाचा तडाखा बसलाय. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेत. वसईच्या गुरु नानक परिसरात झाड कोसळल्यानं रस्त्यावर पार्क केलेल्या कारचं मोठं नुकसान झालंय.
पैठण तालुक्यातील तोंडोळी शिवारातील पाझर तलावाजवळ पाण्याच्या शोधात असलेल्या काळविटावर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानं हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये काळविटाचा मृत्यू झाला असून शेतकऱ्यांनी हा मृतदेह वनविभागाच्या ताब्यात दिलाय। शहापूर तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यामध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे, त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकरी सुखावलाय। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। पालघरमध्ये देखील वादळामुळे मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या वादळामुळे घराचे पत्रे उडाल्यानं एक महिला जखमी झाली आहे। शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिक करतायत। वर्ध्यातील प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयाला भीषण आग लागली आणि यामध्ये आरटीओ कार्यालयातील दस्तावेज जळून खाक झालेत। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। बीड शहरामध्ये नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे 20 ते 25 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। प्रशासनाच्या या कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। मुख्यमंत्री शिंदेंनी श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली। तसंच यावेळी त्यांनी ठाकरे गटावर देखील टीकास्त्र सोडलं। सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले असा घणाघात त्यांनी केला। श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा प्रस्ताव असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि त्यासाठी त्यांनी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांकडे महाराष्ट्र भवनाच्या जागेसाठी मागणी केली आहे। उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे 75 पेक्षाही अधिक तर महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचे 45हून अधिक खासदार निवडून येतील असा विश्वास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केलेला आहे। आणि मोदी @9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत सांगलीमधील तासगाव येथे एक कार्यक्रमात ते बोलत होते। शरद पवार ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत। त्यांनी त्यांच्या पक्षात काही निर्णय घेतले असतील तर ते नक्कीच भविष्याचा वेध घेणारे असतील। सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी निवड झाली याचा आम्हाला आनंद आहे असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। अजित पवारांचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक विशेष स्थान आहे आणि ते कायम राहील असा विश्वास देखील राऊतांनी व्यक्त केलाय। फडणवीसांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। मला केंद्राच्या राजकारणात रस नाही। माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय कामाच्या पातळीची पद्धत वेगळी आहे असं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलंय। यावेळी आपण नाराज नसल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून ती एक टोळी आहे। मी आधीपासून सांगत आलोय या टोळीमधील प्रमुख सहप्रमुख नेमायचा निर्णय त्या टोळी प्रमुखांचा असतो असा खोचक टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावलाय। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आणि वन्यजीव प्रेमींनी केली आहे। शहापूर तालुक्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। वसई विरारमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। मान्सूनचं आगमन राज्यात झाल्यानंतर अनेक भागात रात्रीपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत। देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राला मिळालेली खूप मोठी देण आहे। या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वात मोदींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेणारं पुस्तक घरोघरी पोहोचवायचंय असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय। मोदी @9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वात सांगली जिल्ह्यातील तासगावमधील मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली आणि यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी शक्ती प्रदर्शन केलं। वर्ध्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाजनसंपर्क अभियान आणि संयुक्त मोर्चा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागतिक नेत्रदान दिनानिमित्त अमरावती शहरातील नेहरू मैदानापासून नेत्रदान जनजागृती पदयात्रा काढण्यात आली। यावेळी राजकमल चौकात कृतज्ञता समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडूंचं तोंड भरून कौतुक केल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या।
जळगाव जिल्ह्यातील विहिरींच्या पाणी पातळीमध्ये घट होते। मे महिन्यामध्ये तापमान 40 ते 47 अंशांदरम्यान होतं आणि यामुळे जिल्ह्यातील बोदवड, यावल, भुसावळ आणि जामने तालुक्यामध्ये पाणी पातळीमध्ये अर्धा मीटरनं घट झाली आहे। लसूण उत्पादनामध्ये आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशात लसणाची आवक वाढल्यानं दरात मोठी घट झाली आहे। मात्र महाराष्ट्रात लसणाला चांगला दर मिळतोय। सध्या 3000 ते 5000 रुपये प्रति क्विंटलनं लसणाची विक्री होते। राज्यात सध्या हिरवी मिरची भाव खाते आहे। मालाची कमी उपलब्धता असल्यानं बाजारामध्ये हिरव्या मिरचीची आवक कमी होते आणि त्यामुळे मिरचीला चांगला भाव मिळतोय। राज्यातील बाजारांमध्ये प्रति क्विंटल 3500 ते 5000 रुपयानं हिरव्या मिरचीची विक्री होते। चालू खरीपात मुगाचा पेरा मागील वर्षापेक्षा काहीसा कमी झालेला आहे। काही बाजार समित्यांमध्ये नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे, मात्र ओलावा अधिक असून गुणवत्ता देखील काहीशी कमी आहे। राज्यातील बाजारात मुगाला सध्या 7000 ते 8000 रुपये दर मिळतोय। बाजारामध्ये आवक वाढल्यास मुगाचे दर देखील आता दबावात राहतील। हळदीचे दर सध्या दबावात आहेत। हळदीचे दर नरमलेले असतानाही व्यापाऱ्यांनी हळदीच्या वायद्यांवर बंदीची मागणी केली आहे। वायद्यांमध्ये हळदीला सध्या 7400 ते 7500 रुपये दर मिळतोय। मागणी वाढत नाही तोपर्यंत हा दर कायम राहणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।